मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मुंडे या गावामध्ये. का आलोय तर त्यांच्या गावचं मैदान आहे, जानाई देवी यात्रेनिमित्त जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. 10 मार्च 2026 एक आदत एक बैल मैदान भरणार आहे. आपण फाट्या वगैरे बघितल्या, चांगल्या फाट्या केलेल्या आहेत. तरी त्यांना विचारूया कसं कसं नियम आहे ती, कसं आटे येत्या. चला, नमस्कार. आता कसं कसं मैदान, आता मी तर सांगितलंय की जानाई देवी यात्रेनिमित्त मैदान भरवत आहे. कसं नियोजन केलं? एक बैल एक आदत एक बैल मैदान आहे. 800 फूट पल्ला आहे. पुढे थांबायला जागा आहे 800 फूट. हे पहिलं क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख, द्वितीय 71,000, तृतीय 51, चतुर्थ 41, पंचम 31, सहावा आहे 21, सातवा आहे 11,000 रुपये. प्रवेश फी किती राहील? 1,000 रुपये. आणि आता हे झालं बक्षिसाचं. फाटीचा आपण व्हिडिओ तर केलेत, पण तरी बैलगाडा मालकांना किंवा प्रेक्षकांना फाटीचा पल्ला आणि लांबी रुंदी 15 फूट रुंदी आहे, लांबी 800 फूट आहे. आणि पुढं 800 फूट थांबायची जागा आहे. कुठेही अडचण नाही, काय नाही. मोकळं रान आहे, बांधायला हे आहे, जागा भरपूर आहे. हायवे जवळ आहे. आणि जे बैलगाडी मालक येणार आहे त्यासनी द पर्ण हॉटेल आणि HP चा पंप आहे, त्याच्या पाठीमागून डायरेक्ट हायवेसनं यासाठी रोड आहे. आता हायवेच्या कडेला आहे, पण कुठनं मार्ग आहेत का बाबा ह्या सातारा भाग किंवा इकडून कराड भाग ह्या साईडनं किंवा खटाव साईडनं येणार असतील? हो का, डायरेक्ट करा पुणे बेंगलोर हायवे डायरेक्ट हायवेलाच आहे. HP पेट्रोल पंप त्याच्या पाठीमागे. त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. आता काय होतं माहिती आहे का, आता ज्यावेळेस गाड्या गाठाला सामान लागतात किंवा सीमेला सामान, भरपूर वेगवेगळे नियम असतात. आपले इथे कसं नियम ठेवलेत? आपल्या इथं नियम म्हणजे फॉलला निकालच नाही आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. गावच्या नावा कोणती बाहेरचा बैल पळवला जाणार नाही, हे नियम आहे. गावची गाडी पळेल, पण रितसर काय असेल ती कमिटीची गाडी कुठलीही पळणार नाही. आता बॅरिकेड किती फुटापर्यंत असेल? दोन्ही साईडला 500-500 फूट बॅरिकेड आहे. टेलर वगैरे लावणार आहे, बाकी काय अडचण नाही येणार, सगळी व्यवस्थित होईल. बैलगाडी मालकांना काय दादा सांगसाल, काय आव्हान करसाल? गेल्या वर्षी जसं रितसर मैदान झालं तसं यंदा मी रितसरच मैदान होणार. त्यामुळे गेल्या वर्षी जसा प्रतिसाद मिळाला तसा त्याच्यापेक्षा यंदा चांगला बैलगाडीवाल्यांचा प्रतिसाद मिळाला ही अपेक्षा आहे आम्हाला. आणि मित्रांनो, पुढं पल्ला पण चांगला आहे, मी बघितलेला आहे. बैलांना कोणतीही अडचण नाही किंवा कडेला विहीर किंवा नदी किंवा काय असा कॅनॉल वगैरे काही अडचण नाही. त्यामुळे मैदान चांगलं आणि पारदर्शक होणार आहे. आता जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. जुनं पारंपरिक मैदान म्हणले की निकाल वगैरे सगळं एकदम करेक्ट होते ती. तरी कसं काय नियोजन असेल मैदानातलं दिवसभरात? आमच्या सालाबादप्रमाणे मुंडेगावचे ग्रामदैवत जानाई देवीच्या यात्रेनिमित्त आमच्या पूर्वी खड्या शर्ती असायच्या. 2 बैलांच्या म्हणजे 2 गाड्यांच्या खड्या शर्ती असायच्या. तर आता या नवीन फायनलच्या शर्ती चालू झाल्यापासून मागच्या वर्षी बी आम्ही ह्याप्रमाणे शर्ती घेतल्या होत्या. आणि कुठलीही पार्सलिटी न होता जो बैलाला योग्य न्याय मिळणार, गावातल्या कुठल्याही पुढऱ्याची गाडी नाही किंवा गावातल्या कुणाची गाडी नाही, जास्तीत जास्त आम्हाला जेवढा प्रयत्न करून लोकांना किंवा बैलांना सेवा, इथे आलेल्या लोकांची व्यवस्था, बैलांना त्रास होणे जास्तीत जास्त बघून आणि बक्षीस ही ठरल्याप्रमाणे सगळ्या नियमानुसार होणार. आता फाट्या तर बघितल्या, पण साधारण किती फाट्यातनं पळतील बैल? 8 फाटे आहेत. 7 तरी गट पहिला पळेल. बघू गाड्या नोंद होतील त्याच्यावर ठरवू काय सीमी किती करायचं ते. आता काय होतंय माहिती आहे का, मैदान म्हणले की बऱ्याच गोष्टी असतात, त्या बऱ्याच अडचणी असतात, त्या निकालाच्या असतील किंवा सुट्टीला असलेल्या. काय काय व्यवस्था त्यासाठी केली की बाबा निकाल करेक्ट किंवा सुट्टीलाही करेक्ट सुटतील?
सुट्टीला पट्टी आहे. हम्म. त्याच्यामुळं पट्टीच्या ह्याच्यावर सुटली जातील गाडी. हम्म. पट्टीच्या पुढं पाय असला तर निकाल दिला जाणार नाही. हम्म. आणि पुढं पण पट्टी नाहीतर पक्की नाही टाकलेले पंचांचा निर्णय अंतिम राहील. हम्म. कुणाची पार्सलिटी चालणार नाही. निकाल कॅमेऱ्याच्या कुठल्या अँगल ग्राह्य धरला जाईल? निकाल दोन्ही बाजूनं बघून हम्म. निकाल दिला जाईल. हम्म. आयोग जो पुढं असेल त्या आयोगाला निकाल दिला जाईल. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात जी बैलगाडा संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसार मैदान होणार आहे आणि बऱ्याच गोष्टी बाकीच्या आहेत. आता काय काय बैलगाडा मालकांसाठी सुविधा येतात किंवा पाण्याचा टँकर वगैरे असं काय? पाण्याचा टँकर आहे, ॲम्ब्युलन्स येईल, हम्म. सगळ्या सुविधा राहतील. हम्म. आमच्याकडं जेवढ्या होतील तेवढ्या सुविधा 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि मैदानाची ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? मैदानाची ऑनलाईन नोंद 7/3/2026 ते 9/3/2026 हम्म. सायंकाळी 7 वाजेपर्यंत घेतली जाईल. 8 वाजता लॉट काढली जाते. पण काय होतंय माहिती आहे का, आता हे लाय लॉट झालं पण लोक काय करतात, आता बैलगाडा मालक शेवटच्या क्षणाला गाड्या नोंद करतात. जास्त करते तरी 7 वाजल्यानंतर गाडी कोणतीही घेतली जाणार नाही. हम्म. 7 वाजता नोंद बंद केली जाईल. 8 वाजता लाय लॉट काढली जातील. 8 ते 8:30 वाजेपर्यंत काढली जातील. आता किती वाजता साधारण तरी बैलगाडा मालकांनी सकाळी यावं, मैदान किती वाजता चालू करणार? पहिला गट 9 वाजता पळायचा आहे. हम्म. 9 वाजेपर्यंत पहिला गट जाईल. त्यामुळे 8 वाजेपर्यंत गाडी मालकांनी यावं हम्म. आणि सगळ्यांनी हित प्रतिसाद करावा. हम्म. मैदान 1 नंबर होईल. कुणाची वशिला चालणार नाही, काय नाही. हम्म. सर्व गाडी मालकांना विनंती करतो हम्म. की जास्तीत जास्त सहभागी व्हावे. अजून कोण काय बोलणार आहे का? बोल की. दादा बोल. तू बोल. काय सांगचाल बैलगाडी मालकांना? बैलगाड्या मालकांना काय आहे की व्यवस्थित सगळं मैदान व्यवस्थित पार पडणार आहे. कुणाची पार्सलिटी होणार नाही. हम्म. आणि जसं गेल्या वर्षी त्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं आम्हाला, तसं द्यावं ही आमची अपेक्षा आहे. आता बैलगाडी मालकांना बक्षीस काय ठेवले? चषक ठेवले का ढाले आहेत? ढाले आहेत. हम्म. प्रत्येकाला एक ढाले आहेत. मित्रांनो, प्रत्येक बैलगाडा मालकाला मानाची ढाल मिळणार आहे. तरी मैदानाला सगळ्यांनी हजर राहावा आणि या मैदानाचा आनंद घ्या. धन्यवाद.